निवडणुकीच्या रणधुमाळीत विजयाचे गुलाल उधळण्यासाठी प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावतो, पण पुण्याच्या राजकारणात मतदानाच्या अवघ्या काही तास आधी एक असा बॉम्ब फुटलाय ज्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. ही लढाई आता केवळ विकासाच्या मुद्द्यावर उरलेली नाही, तर ती थेट नेत्यांच्या चारित्र्यावर येऊन ठेपली आहे. पुण्याच्या शांत समजल्या जाणाऱ्या गल्लीबोळात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, आणि ती म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी बाहेर आलेला तो खळबळजनक व्हिडिओ. नेहमीप्रमाणे प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. उमेदवार घरोघरी जाऊन आशीर्वाद घेत होते, पण पडद्यामागे काहीतरी वेगळं शिजत होतं. राजकारणात साम दाम दंड भेद असं वापरलं जातं असं आपण अनेकदा ऐकतो, पण पुण्याच्या एका आमदाराच्या जवळच्या माणसाचा डान्स बार मधील व्हिडिओ समोर येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. हा व्हिडिओ फक्त एक क्लिप नाही, तर तो एका मोठ्या राजकीय नाट्याचा क्लायमॅक्स ठरणार आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला असून संपूर्ण शहराचं लक्ष या प्रकरणाकडे लागलंय. या प्रकरणाला वाचा फोडली ती म्हणजे आक्रमक नेते रवींद्र धंगेकरांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि जणू काही मधमाशांच्या पोळ्यावरच दगडच मारला. त्यांनी थेट असा वार केला जो थेट भाजप पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. धंगेकरांनी आपल्या पोस्टमध्ये थेट चारित्र्यहीन लोकांच्या आरक्षणाचा उल्लेख केला. भाजप सारख्या शिस्तप्रिय आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या पक्षावर झालेला हा हल्ला पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो बरं का. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका यावेळी अनेक कारणांनी गाजल्या. कधी गुन्हेगारांना दिलेली उमेदवारी, तर कधी नेत्यांमधील शाब्दिक युद्ध. पण धंगेकरांनी जो मुद्दा आता उकरून काढलाय तो अत्यंत गंभीर आहे. प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीचा डान्स बार मधील व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा धंगेकरांनी केला. हा व्हिडिओ केवळ वैयक्तिक आयुष्याशी संबंधित नाही, तर तो महापालिकेच्या भ्रष्टाचाराशी जोडला गेला असल्यानं याला आता वेगळंच वलय प्राप्त झालंय. धंगेकरांचा आरोप इतक्यावर थांबत नाही. त्यांनी या प्रकरणाला थेट शिवाजीनगरच्या आमदारांशी जोडलाय. हा व्हिडिओ ज्या व्यक्तीचा आहे तो व्यक्ती आमदारांचे सर्व आर्थिक व्यवहार पाहतो असं धंगेकरांचं म्हणणं आहे. महापालिकेच्या टेंडर मधून मिळालेला पैसा आणि सर्वसामान्यांच्या करातून आलेला निधी अशा प्रकारे डान्स बार मध्ये उडवला जातोय का, असा सवाल त्यांनी विचारला. यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला आता उत्तर देणं कठीण होऊन बसलंय. विशेष म्हणजे या आरोपांच्या केंद्रस्थानी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनाही धंगेकरांनी खेचला. संस्कृतीच्या गप्पा मारणारे नेते आता कुठे गेले, असा सवाल करत त्यांनी भाजपच्या पार्टी विथ डिफरन्स या घोषणेची अक्षरशः लक्तरं काढली आहेत. प्रचाराच्या मुख्य प्रवाहातील नेत्यांचे हे प्रताप पाहून सामान्य मतदारांमध्ये आता संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. मंडळी, या निवडणुकीत पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही अनेक गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचा आरोप आधीच झाला. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी काही वादग्रस्त चेहऱ्यांना मैदानात उतरवलं होतं, पण धंगेकरांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला जे डाव टाकलाय त्यानं मतदारांच्या मनात मोठा परिणाम करण्याची शक्यता. राजकारणातील ही चिखलफेक आता कोणत्या थराला जाईल याची कल्पना कोणालाच नव्हती. या प्रकरणाचा दुसरा पैलू म्हणजे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार धंगेकरांच्या दाव्यानुसार हा डान्स बार मध्ये पैसे उडवणारा व्यक्ती आमदारांचा खास माणूस आहे. जर आर्थिक व्यवहार पाहणारी माणसंच अशा कृत्यात गुंतलेली असतील तर प्रशासकीय कामात किती पारदर्शकता असेल, हा प्रश्न आता पुणेकरांच्या मनात घर करून बसला. एका बाजूला विकास कामांचा डांगोरा पिटायचा आणि दुसऱ्या बाजूला बाळांवर पैसे उडवायचे, हा दुटप्पीपणा असल्याची टीका आता सर्वत्र होतीये. पुणे हे विद्येचं माहेरघर आणि संस्कृतीची राजधानी मानलं जातं, पण अशा शहरात जेव्हा निवडणुकीच्या काळात डान्स बारचे व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा हे शहराच्या प्रतिमेलाही धक्का लावणारं असतं. धंगेकरांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की भाजपने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांसाठी वेगळं आरक्षण ठेवलं आहे काय. हे वाक्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून त्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्येही अस्वस्थता पसरली. मंडळी, मतदानाच्या दिवशी जेव्हा मतदान केंद्रावर जातो तेव्हा त्यांच्या डोक्यात अनेक गोष्टी असतात, पण मतदानाच्या अवघ्या काही तास आधी आलेला हा व्हिडिओ आणि धंगेकरांचा हा हल्लाबोल मतदारांच्या निर्णयावर प्रभाव पाडू शकतो. भाजपला नेहमीच हिंदू संस्कृती आणि नैतिकतेचा पाठ राखून चालणारा पक्ष मानलं जातं.
पण या प्रकरणामुळे विरोधकांना आयतं खोलीत मिळालं असून भाजपने आपली नैतिकता कुठे गहाण ठेवली आहे का असे प्रश्न उपस्थित केले जातात। या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना पुण्यातील राजकीय समीकरणं कशी बदलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। कसबा पोटनिवडणुकीत दंगेकरांनी दिलेला धक्का भाजप अजून विसरलेला नाही, पण आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत त्यांनी असाच एक मास्टर स्ट्रोक खेळला गेलाय। दंगेकर हे नेहमीच जमिनीवर राहून काम करणारे नेते मानले जातात, त्यामुळे त्यांनी केलेले हे आरोप सामान्य माणसांपर्यंत लवकरच पोहोचतात का हे भाजपसाठी चिंतेची बाब आहे। आता या आरोपांवर भाजपचे बडे नेते काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी यावर अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी अंतर्गत गोटात प्रचंड खळबळ माजली। उमेदवाराच्या चारित्र्यावरून आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या वर्तनावरून जर मतं फिरली तर अनेक जागांवर भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप हे आलेच, पण ते वैयक्तिक पातळीवर आणि अशा खालच्या स्तरावर जातात तेव्हा लोकशाहीच्या मूल्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं। दंगेकरांनी हा मुद्दा उपस्थित करून भाजपला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे, पण दुसरीकडे हा केवळ राजकीय स्टंट आहे की खरंच काही तथ्य आहे याचा निकाल आता जनतेच्या न्यायालयात म्हणजेच मतदानातून लागणार आहे। या एका व्हिडिओनं संपूर्ण पुण्याचा माहोल बदलला। शांत असलेली रात्र आता राजकीय वादानं पेटली। आता उद्याच्या मतदानात पुणेकर कोणाच्या बाजूने कौल देतात आणि या आरोपांचा प्रत्यक्षात काय परिणाम होतो हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे। राजकारणातला हा डाव दंगेकरांना विजयाकडे नेणार की भाजप यातून सावरून आपलं वर्चस्व टिकवणार? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।